दशक 7वा, समास 5वा, द्वैत कल्पना निरसन. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जैधवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुद्ध कल्पनेची खुण स्वये कल्पिजे निर्गुण, स्वरूप विस्मरण पडोची नेरी. या ठिकाणी समर्थ म्हणतायत बघा किती अडचणी आहेत आज. एक मिनिट. आहेत आहेत. अरे शशांक, हो हे दे बरं. हे मोबाईल मध्ये बंदच पडलाय ना. हां, हे असं ठेव. हां हां, या ठिकाणी समर्थ म्हणताय की शुद्ध एक मिनटं 33वा ना. सदा स्वरूपानुसंधान म्हणजे या ठिकाणी स्वतःच्या स्वरूपामध्ये अनुसंधान असणे, म्हणजे स्वतःला जे वाटतंय त्याच्यावरती, म्हणजे आतमधला विचार, स्वतःचा विचार करणे. या ठिकाणी वरवरचा जो विचार आहे माईक बुद्धीचा, बुद्धी जे सांगते ती माईक आहे. जे आपल्याला सत्य वाटतं ते तेवढं आणि तेवढं फक्त सत्य. बाकीचा जो गोंधळ आहे तोही त्या बुद्धीला जेव्हा सत्य वाटतो ते नाही. अंतरात्म्याला काय वाटतंय, अंतरात्म्याचा जो आवाज आहे सदा स्वरूपानुसंधान, म्हणजे त्या ठिकाणी अंतरात्म्याचा आवाज ऐकणे. या ठिकाणी सरळ सरळ हृदय आणि बुद्धीचा जर विचार केला तर हृदयाला जिंकवायचा आहे. हृदयामध्ये असलेला परमात्मा जो आपल्याला संकेत देतो तो संकेत घ्यायचा आहे.
बुद्धीचा संकेत हा खरा संकेत नसून बुद्धी ही माईक आहे. जेवढं दिसतं, जेवढा विचार करतो, जेवढं शिकलेलं आहे, जेवढं आपल्याला ज्ञान आहे, ज्ञान जेवढं आहे तेवढाच बुद्धी आपल्याला सांगू शकते. ज्ञानाच्या पलीकडची जी काही आपल्या मनातली संकल्पना आहे, संकल्पना हृदयातली जी संकल्पना आहे ती बुद्धीला कळू शकत नाही. त्यामुळे स्वरूपानुसंधान म्हणजे स्वतःच्या रूपात नाही, स्वरूपामध्ये स्थिर राहणे, सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन. मग त्या ठिकाणी द्वैताचं निरसन तेव्हाच होऊ शकतं, ही अटच आहे असं म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी अट का म्हटलाय त्यांनी, की जोपर्यंत आपण बुद्धीचा विचार करू, जोपर्यंत आपण बुद्धीने विचार करू, जोपर्यंत दिसलंय तोपर्यंत खरं वाटतं, ते फक्त आपल्या बुद्धीची संकल्पना आहे. आधीच सांगितलंय त्यांनी, द्वैत कल्पना निरसन. द्वैताची जी तो वेगळा आहे, जग वेगळं आहे, मी वेगळं आहे, आणि सगळ्या वेगळेपणाच्या ज्या कल्पना आहेत, द्वैताच्या ज्या ज्या काही कल्पना मायेमध्ये आहेत, त्या मायेच्या ज्या ज्या कल्पना आहेत त्याचं निरसन होऊ शकतं जर आपण स्वरूपामध्ये राहिलो तर. म्हणजे सरळ सरळ त्यांनी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाशीही तुलना न करता, कोणताही विचार न करता, कोणत्याही पद्धतीचा विचार न करता जर फक्त स्वस्वरूपामध्ये स्थिर राहिलो, स्वस्वरूपामध्ये स्थिर राहणे आवश्यक आहे. स्वतःच्या स्थिरामध्ये ही गोष्ट आता कळली असेल, कारण आपण द्वैत कल्पनेचे निरसन जेव्हा म्हणतो तेव्हा कल्पना जी करतो त्यावरती थांबायचं आहे. कल्पना आपण वेगवेगळ्या करतो. जे जे शिकलो, जे जे संस्कार आहे, जे जे पूर्वजन्मीचे संस्कार आहेत, त्यावरती आपली कल्पना ठरते की हे सत्य आहे, ह्यामधून मिळणारा आनंद सत्य आहे, आणि तो मिळतो त्याचा अनुभवसुद्धा आपण घेतला आहे, त्यामुळे ते सत्य वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्यांनी सांगितलं की जन्माच्याच वेळी आपण विसरतो, जन्माच्या वेळी आपण विसरतो, आणि त्या विसरण्यामुळे त्या विसरण्यातच सत्य आहे असं मानून ज्या काही गोष्टीची संकल्पना आपण करतो त्यामुळे स्वरूपाचं ज्ञान आपलं तुटतं आहे. यासाठी साधं उदाहरण, जे आपण साधं नाही, अतिशय कठीण उदाहरण आहे, तर रामांचं. जेव्हा राम परब्रह्म अवतार आहे, स्वतः परब्रह्म आहेत, पण जेव्हा रामावतारामध्ये अवतार घेतला आहे तेव्हा जेव्हा ते वसिष्ठांच्या समोर बसतात त्या वसिष्ठांनी दिलेलं ज्ञान अगदी हृदयापासून ऐकतात. कारण ते म्हणतात जोपर्यंत सद्गुरूंचं ज्ञान ऐकणार नाही तोपर्यंत आपण आपल्या देहाचाच विचार करू. देहाला त्यांना काय दिसतंय, त्यांच्या डोळ्यांनी काय दिसतंय की प्रजा त्रासात आहे, आणि प्रजा त्रासात आहे, त्यांचं दुःख मला पाहवत नाही, या सगळ्या गोष्टी देहानुसंधानात आहे. मग देहामुळे त्यांना जे दिसतंय, त्यांच्या बुद्धीला जे पटतंय, त्यामुळे ते नाराज आहे, सत्वगुणाने नाराज आहे. असं काही वाईट नाही विचार आहे, कोणताही चांगला आणि वाईट हा विचार हा प्रश्न नाही, पण माईक आहे का हा प्रश्न विचारायचा आहे. मग जेव्हा ते वसिष्ठांच्या समोर बसले, नैराश्य आलेलं आहे त्यांना अतिशय. जसं आपल्याला दुःख होतं तसं रामांचं नैराश्य आहे. मग दुःखामधून आपण दुःखी जेव्हा होतो तेव्हाच विचार करतो, मग समजावून सांगतात सद्गुरू, हे दुःखही खरं नाही, हे सुखही खरं नाही, त्याच्यावरती तिसरं काहीतरी सत्य आहे, ते खरं आहे. असं जेव्हा म्हणतात तेव्हा या गोष्टीची संकल्पना पटू शकते की या सगळ्या गोष्टी फक्त समोर दिसतात त्याच खऱ्या नाही. ते रामांच्या उदाहरण रामांना सांगितलं आहे की सगळा व्यवहार करायचा पण आतमध्ये स्थिर राहायचं आहे. आतमध्ये जेव्हा स्थिरता असेल, मग हृदयामध्ये शांती असेल, मग आपल्याला बुद्धीने दिसणाऱ्या गोष्टींनी आपल्याला वाईट वाटणार नाही किंवा त्यांनी जीवन हेलावणार नाही. वाईट आणि चांगलं ह्या बुद्धीच्या संकल्पना आहे, कल्पना आहे. द्वैत कल्पना निरसन आपल्याला जर करायचं असेल तर ही कल्पना आहे. मग कल्पना जिथे थांबते, मग कल्पना कुठे थांबली पाहिजे? हृदयातून मिळालेली शांतता, आतून मिळालेली शांतता. वरून आपण कितीही प्रकार केला, बी लावायचा, वरून आपण रोपाला लावायचा एक भात वेगळा सोडला, भाताची लागवड सोडली, तर बाकीच्या सगळ्या लागवडीमध्ये बी आतून वर येत आहे, आणि त्याचे जे कोंब येतात ते बीमधून आतून वर येत आहेत. मग आतून वर येतात आणि त्याचं जीवन सुरू होतं. मग तसं आता आपला उलटा प्रवास करायचा आहे, जे बाहेरून आत जायचं आहे, आणि आतून जे काही बाहेर येईल, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. हृदयाला माहिती आहे की आपण अतिशय शांत आणि अतिशय समाधानी, अतिशय आनंदी अशा त्याचा घटक आहोत. हे जर हृदयाला माहिती आहे तर त्याला स्थिर राहायचं आहे. ही संकल्पना अशी आहे की मला स्थिर राहायचं आहे, मला माझ्यामध्ये स्थिर राहायचं आहे, कशाचाच मला त्रास व्हायला नको, ह्यासाठी खरं तळमळ आहे. मग हा जो त्रास होतो तो विचारांनी होतो, बुद्धींनी होतो. त्रास म्हणा, सुख म्हणा किंवा दुःख म्हणा, या सगळ्या बुद्धीच्या कल्पना आहेत.
हे म्हटल्यावर मग ते म्हणतात सदा सदा स्वरूपासन. आता ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होते. द्वैतही विसरलं. कल्पनेचं निरसन जर व्हायचं असेल तर वेगळं असं काही नाही. आता एवढ्या गोंधळाच्या परिस्थितीत सुद्धा जर हृदयाला वाटत असेल की राम आहे, रामतत्व आहे, असं जर या गोंधळाच्या परिस्थितीत वाटत असेल तर कोण कोणाला ग्वाही देत आहे? बाहेर तर ग्वाही मिळू शकत नाही, कारण सगळीकडे अराजकता आणि प्रदूषण आहे. हे जरीही असलं तरी आतमध्ये एक जे तत्व आहे आपलं, ते तत्व आपल्याला सांगतं आहे की रामराज्य आहे, राम न्याय करतील, किंवा राम स्वतः आहे. रामतत्व विसरू कणाकणात आहे राम. श्रीराम जय राम जय जय राम असं जेव्हा म्हणतो आपण, मग स्वरूपात स्थिर झालो तर सुख मिळू शकतं. तरच ते सुख म्हणजे सुख नाही, ते दुःखही नाही आणि ते सुखही नाही, ती समाधान आहे. आणि समाधान हा आत्म्याचा स्वभाव आहे. आता इथपर्यंत जेव्हा आलो तेव्हा तो समाधान हा घटक कळणार आहे. अन्यथा सुख आणि दुःखाच्या संकल्पनेमध्येच, किंवा हे सगळं खोटं आहे याचा जरी त्रास झाला आपल्याला, तरी रामांना ह्याचाच त्रास झाला की चांगल्या गोष्टी मागे पडतात आहे आणि समोर जर वाईट येतात आहे तर त्यांचं दुःख जर माझ्या समोर येते, त्यांना त्याचाच त्रास झाला. पण ते खोटं आहे. वसिष्ठ सांगतात तो भ्रम आहे. खोटं म्हणत नाही, तो भ्रम आहे. मग सगळीकडे ती स्थिती तीच आहे. याचं उदाहरण म्हणजे सुख कशातूनही आलं तरी ते सुख आहे, दुःख कशातूनही आलं तरी ते दुःख आहे, आणि समाधान कशातूनही आलं तरी ते समाधान आहे. या तीन गोष्टी जर असतील तर दुःखाच्या संकल्पना बदलाव्या लागतील. म्हणजे दुःखाची संकल्पना, सुखाची संकल्पना, त्याच्यावर पाय ठेवणे म्हणजे कालियामर्दनची लीला भगवंतांची, की अहंकार वर आला की ठेचला, अहंकार वर आला की ठेचला, असे त्याची इतक्या फणांवर त्यांचं नृत्य आहे. म्हणजे मी समाधानाने फक्त हे जर खाली असतील तरच आनंदाने राहू शकतो, नाही तर तुमच्या सुखदुःखाच्या संकल्पनांमध्ये मी असू शकत नाही, हे हृदयाला माहिती आहे. म्हणून स्वरूपानुसंधान म्हटलं आहे. कळत असावं. मला वाटतं बरीच संकल्पना ही स्पष्ट झाली की स्वरूपामध्ये समाधान आहे. जय जय रघुवीर समर्थ. हे नाही वाटतं ते बुद्धीला वाटतं. आज मला जे दुःख झालं आहे ते बुद्धीला दुःख, मनाला म्हणतात बरेच जण, सिनेमात सुद्धा वाक्य आहेत की सुख समाधान हे परिस्थितीवर नसून मनस्थितीवर अवलंबून आहे. दुःखी व्हायचं की नाही हे मनाने ठरवलं तर दुःखी होईल, आणि याचा जर मनाने त्रासच करून घ्यायचा नाही ठरवलं तर मन सुखी होईल. म्हणजे आपल्या मानण्यावर. मग ही मानण्याची संकल्पना, हेच तर द्वैत कल्पना निरसन आहे. ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली, हा कल्पनेचा पसारा आहे. आज होते आणि उद्या निघून गेले. देहरूपाने कुणीही स्थिर नाही, ब्रह्मांड सुद्धा स्थिर नाही. कधी प्रलय येईल आणि संपेल. जरी आपण नसलो तरी चक्र तेच आहे. मग ह्या चक्रावरती आपल्या ह्या ज्या कल्पना केल्या आहेत आपण, की हे खरं आहे, हा संसार खरा आहे, हे करणारं माझं मिळणारं हे दुःख खरं आहे, असं जर वाटलं तर दुःखीच जीव आपला सुटेल. मग या दुःखातून पुन्हा जन्माला येऊ. त्यामुळे समाधान याच जन्मी याच क्षणी मिळवणे हा एकच स्वरूपानुसंधानात राहण्याचा मार्ग आहे. जय जय रघुवीर समर्थ. बाहेर सुख नाही, बाहेर दुःख नाही. जे काही सुख आणि दुःखाच्या संकल्पना आहेत त्या केवळ भास आहेत, आणि मनामध्ये जे शांती आहे ते सत्य आहे. अंतिम सत्य हेच आहे. आत्ताच मी थोडासा विचार केला की अंतिम सत्य हे राम आहे. तुला काय वाटतं आणि मला काय वाटतं हे अंतिम सत्य नाही. जरी मला वाटत असलं हे सगळं चूक आहे तरी तेही अंतिम सत्य नाही, आणि मला जर वाटत असेल हे सत्य आहे तरी तेही अंतिम सत्य नाही. मला तुला वाटणे हे अंतिम सत्य नाहीच आहे. अंतिम सत्य स्वतः भगवंत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. यदा यदा ही धर्मस्य जर आपण त्यांच्या हातामध्ये जर आपण स्वतः त्याचा विचार केला तर ते स्वतः येतील. म्हणजे माझा आणि तुमचा विचार जो दुःख देतोय की हे सगळं चुकीचं आहे, तर तो विचार दुःखाचा आहे. काळजी घेणारे भगवंत आहेत. तसंच आपल्या जीवाची सुद्धा काळजी घेणारे भगवंत आहेत. आणि आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर गुरु हा अतिचारी अवस्थेत आहे. ग्रहच गुरु आहे. जो गुरुचं कारक आहे. जसं आपण अवतारांमध्ये बघितलं, दशावतारांमध्ये, की हा या ग्रहाचा हा प्रभाव या अवतारांवरती आहे. तसा सध्या वातावरणामध्ये परिणाम गुरूंचाच आहे. गुरु अतिचारी अवस्थेत आहे. मग त्याला समुद्रमंथन म्हटलं तरी काय हरकत आहे? समुद्रमंथन करायचं काय गरज पडली? समुद्रमंथन म्हणजे चांगलं आणि वाईट सगळं बाहेर येईल आणि चांगलं फक्त टिकेल. जय जय रघुवीर समर्थ. वेळ किती का लागे ना,
मग आपल्याही मनामध्ये वाईट आणि चांगलं येत राहत आहे रोज आपल्या जीवनाबद्दल. मग ते स्वरूपानुसंधानात जाण्यासाठी चांगल्या आणि वाईटाचा एक काहीतरी वेगळा विचार मनामध्ये स्थिर होणे ते समाधान देणार आहे. प्रत्यक्षात मला वाटतं हे सुख आहे ते सुख नाही, मला वाटतं ते दुःख आहे ते दुःख नाही. मग या एवढ्या संकल्पना मला वाटतं हे स्पष्ट होतं. मी एकटीच नाही, कोणीही विचार केला तरी मला वाटतं ते सुख नाही, मला वाटतं ते दुःख नाही. तुला वाटतं ते सुख नाही, तुला वाटतं ते दुःख नाही. सत्य अंतिम एकच आहे. हे अंतिम सत्यावर जेव्हा म्हणजेच आपण एका मोठ्या कोणत्या तरी गोष्टीवर स्थिर होतो तेव्हा त्या मोठ्या गोष्टीचा अंश आपण सुद्धा आहोत. तेव्हा आपल्याला सुद्धा स्थिर होणे हाच आपल्याजवळ पर्याय राहतो. कारण त्यांनी सुद्धा अवतारामध्ये स्थिरताच धारण केलेली आहे. इथपर्यंत आपण येऊन म्हणजे त्यांच्या आणि आपल्या आयुष्यात तसा परिस्थितीत बदल असू शकतो पण मनस्थितीत काहीच बदल नाही. असं जर झालं तर त्याचा आणि आपला अंश एकच नाही का? इथपर्यंत येण्यासाठी स्वरूपानुसंधानात, रूप नाही म्हटलंय, स्वरूपामध्ये स्थिर होणे आवश्यक आहे. ही संकल्पना स्पष्ट झाली असावी असं मला वाटतंय. कधी द्वैताचे निरसन, द्वैताचं निरसन त्या ठिकाणी होतं. आणि जोपर्यंत नाही, दास्यभक्तीमध्ये द्वैताचं निरसन व्हावं अशी अपेक्षा नाही आहे. द्वैताचं निरसन दास्यभक्ती, पण दास्यभक्ती प्रत्येकाची होते की नाही, एक जनरल सत्याबद्दल जर द्वैत आवश्यक आहे दास्यामध्ये. हनुमंत आणि हनुमंत दास्यत्व स्वीकारतात म्हणजेच राम दुसरे आहे आणि मी दुसरा आहे. मी त्यांचा दास आहे आणि ते माझे स्वामी आहेत. हे द्वैतच आहे. पण ते द्वैत समजण्यासाठी किती मोठी संकल्पना आहे की ते आणि मी एकरूप आहोत म्हणून एकमेकांना समजू शकतो. छाती फाडून नाही का दाखवली हनुमंतांनी की माझ्या हृदयामध्ये राम आहे. मग हे हृदयामध्ये राम आहे म्हणजे ते आणि हे वेगळे कसे? म्हणताना ते दास आहेत, कळत आहे का? म्हणताना ते दास आहेत की मी रामाचा दास आहे, पण हृदयामध्ये राम आहे. मग एकच आहे ना. हृदयामध्ये राम आहे तर मी एकच नाही का? मग राम आणि हनुमंत वेगळे कसे? ही संकल्पना मला बोलायची आहे की राम आणि हनुमंत हे वेगळे कसे? आपल्या दृष्टीने ते अद्वैतात आहे. पण ते द्वैत सोडलं समजा, त्या द्वैताबद्दल जर बोलायचं नसेल तर माया आणि ब्रह्म हे द्वैत आहे खरं. माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं. मायेमध्ये ब्रह्म, ब्रह्मामध्ये माया आहेच. पण नुसतीच माया खरी मानली तर ब्रह्म कसं कळेल? ते द्वैत कल्पना निरसन. ब्रह्म कळलं, ब्रह्म म्हणजे सर्वत्र मायेमध्ये सुद्धा ब्रह्म आहे आणि ब्रह्म हे वेगळं आहे. ब्रह्माशिवाय माया नाही, मायेशिवाय ब्रह्म नाही. मग माया वेगळी कशी? मग त्या मायेमध्ये ब्रह्माचा अनुभव घेणे म्हणजे तो अनुभव हा अंतिम सत्याचा अनुभव आहे असं समर्थ सांगतायत. मला वाटतं असं मला पुन्हा पुन्हा का वाटतंय, कोणीतरी हात जरी असा रेस केला ना तरी चालेल. कारण ही संकल्पना थोडीशी एकातून दुसऱ्यात आणि दुसऱ्यातून पुन्हा पहिल्यात येण्याची आहे. मग या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला नुसतंच संसारच नाही तर माया आणि ब्रह्म आणि तिसरा जीव, आपण जे त्रिकोण म्हणतो तो जीव आपण जर आपल्याला समजलं तर जीव आहोत म्हणून ब्रह्म आहे. ब्रह्म समजताय आणि माया समजताय. आता जीवाला माया आणि ब्रह्म सापेक्ष रूपाने दोन्ही रूपांनी जर बघता आलं, अनुभवता आलं म्हणजे हे जे काही चाललंय ते ब्रह्माच्या अनुषंगाने चाललंय आणि ब्रह्माला ओळखायचं आहे मायेच्या अनुषंगाने. माया नसेल तर ब्रह्म कसं ओळखता येईल? आणि ब्रह्म आहे तर माया आहे, पण तो भास आहे माया आणि ब्रह्म सत्य आहे. याच्यावरती स्थिर होण्याची आवश्यकता आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा भ्रम आहे आणि ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म भ्रम नाही. आणि आपल्याला प्रत्यक्षात काय वाटतं, एका समासात आपण ब्रह्म आपल्याला भ्रम वाटतो कारण तो दिसत नाही. तो डोळ्याने दिसत नाही म्हणून तो भ्रम वाटतो आणि हे डोळ्याने दिसते म्हणून सत्य वाटते. हीच तर भगवंताची लीला आहे. आताही या वातावरणामध्ये जर मला दुःखाचं आणि वाईट चित्रण दिसलं, प्रत्यक्षात जर मी जे काही करू शकत असेल ते करणं कर्तव्य आहे, कर्म करणं आवश्यक आहे. पण जर मी हतबल असेल, काही करू शकत नसेल तर ती भगवंताची लीला म्हणून भगवंताला प्रार्थना करणे हे आपल्या हातात आहे. मग ही प्रार्थना म्हणजे स्वरूपानुसंधानात राहणे. आपण या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय साक्षीभावाने विचार करू शकणे अशी ही. आणि ते कुठे आहे? हे सगळं सगळीकडे नाही, हे आपल्यात आहे. आणि आपल्यात आहे म्हणून सगळीकडे आपण बघू शकतो. आपल्यात नसलं तर आपल्याला फक्त माया दिसते.
हनुमंतामध्ये ते तत्व आहे जागृत, म्हणून त्यांना राम दिसतात. प्रत्यक्षात राम म्हणतात, मला जर बघायचं असेल तर माया हा भ्रम ओळखावा लागेल, माया हा भ्रम ओळखावा लागेल तर मी दिसेन. आणि हनुमंताच्या हृदयात आहे म्हणून राम दिसतात आहे. जय जय रघुवीर. किती मोठी संकल्पना या ठिकाणी स्पष्ट झाली. माझ्या हृदयात राम आहे नुसतं वरून वरून म्हटलं तर राम कसे दिसतील. आणि अनुभव जर घ्यायचा असेल तर हनुमानांसारखं दास्यत्व म्हणजे ते द्वैत अतिशय उत्तम द्वैत आहे. हनुमंत दिसतात वेगळे, हनुमंत आणि राम, पण प्रत्यक्षात त्यांच्या हृदयात त्यांनी दाखवलं आणि हा रामसुद्धा त्याला जवळ घेत आहेत. मग या सगळ्या गोष्टीतून त्यांचं द्वैत म्हणजे अद्वैत आहे हे त्यांना माहिती आहे. मला म्हणायची संकल्पना अशी आहे की दोघंही जाणतात आहे की तू माझा आहे, मी तुझा आहे. आणि हे सत्य, मी काम केलं ते रामांमुळे केलं, एवढं सगळं कार्य रामांमुळे झालं. आणि या सगळ्या ठिकाणी मला रामकार्य करायचं आहे म्हणून जिवंत आहे. मग एवढं झाल्यावर राम स्वतः निघून गेले तरीसुद्धा त्यांना रामकार्य करायसाठी ठेवलं. इतकं अद्वैत आहे त्यांचं. म्हणजे रामस्वरूपच आहेत हनुमंत, जे अजूनही आहेत. त्यांचा अवतार संपला पण तत्वरूपाने हनुमंत आहेतच. इथपर्यंत ब्रह्मापर्यंत ओळखल्याशिवाय म्हणजे चिरंजीवित्व प्राप्त होतं रामाच्या अनुषंगाने. हे स्वरूप अनुसंधान आहे असा हा अर्थ आहे. फार मोठ्या या ओवीचा अर्थ फारच आपण सखोल चिंतन केलं. कारण द्वैत कल्पना बोलत असताना, दृश्य निरसन करत असताना त्या छोट्या छोट्या संकल्पना, यावरती एक साधं उदाहरण असं आठवतं की त्यांनी आधी बिंदू सांगितले की जसं आंधळा आहे व्यक्ती आणि तो हत्तीच्या समोर जेव्हा उभा राहतो, बिंदू रूपाने त्याला शेपटी जाणवते. मग तो म्हणतो हत्ती असा आहे, पाय दिसला हत्ती असा आहे, डोळ्याला हात लागला हत्ती डोळ्याचा आकार त्याला जाणवतो, कानांना हात लावला हात कानासारखा जाणवतो, म्हणजे असं याच्यासारखा आहे, हा असा आकार त्याला. प्रत्यक्ष मोठा हत्ती त्याला समजत नाही कसा आहे, पूर्ण हत्ती कसा आहे तो आंधळ्याला समजत नाही. मग जेव्हा दृश्य कल्पना आणि हे सगळे जेव्हा सांगतात तेव्हा ते छोटे छोटे मुद्दे सांगतात की या मुद्द्यांमध्ये असा हत्तीचं शेपूट, हत्तीचा कान, हत्तीचा डोळा. पण जर समजा त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी पूर्ण हत्ती बघितला तर दृश्य निरसन काय आणि द्वैत कल्पना काय हा संपूर्ण हत्तीच डोळ्यासमोर येतो. मग हे सगळं द्वैत आणि अद्वैत म्हणजे माया आणि ब्रह्म या दोनच संकल्पनेमध्ये आहे. आणि ते माया आणि ब्रह्म जाणणारा हृदयात बसला आहे. जय जय रघुवीर. म्हणजे पूर्ण हत्ती जसा आंधळ्यांना दिसू शकत नाही तसा अज्ञानामध्ये हे सगळे दुवे सांधले जाऊ शकत नाही. आणि ज्ञानाचा प्रकाश म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली तर बाकी या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. कोणत्या स्पष्ट होतात की माया आणि ब्रह्मामध्ये माया ही आपल्याला भ्रम निर्माण करते आणि ब्रह्म हे सत्य तत्व आहे आणि सत्य तत्व आपल्या हृदयात आहे. आणि त्या सत्य तत्वाच्या अनुषंगाने आपण त्या सगळ्यांकडे बघता आलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनाच्या सगळ्या संकल्पना या मानसिक आहेत आणि एक दृढ संकल्पना जी आहे की हृदयामध्ये भगवंताचा वास आहे तीच फक्त सत्य आहे. आणि ते चैतन्य तत्व माझं सत्य आहे, बाकी सगळा भ्रम आहे. याचा अर्थ कर्तव्य करायचं नाही असा अजिबातच नसतो. त्याच्यामुळे कर्तव्य करत राहणे पण भ्रमात न राहणे हा याचा अर्थ आहे. मग इथे झाल्यानंतर आपण म्हटलं 33व्या याच्यात यामुळे आपल्याला भरपूर वेळ गेला की दोनच आपले श्लोकांमधल्या दोनच ओव्या झाल्या की सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन. जर आपण आपल्या स्वरूपात राहिलो, जर आपण त्याचीच साधना केली आपल्या स्वरूपात राहण्याची, म्हणजे साक्षीभावाने प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची जर साधना केली तर द्वैताचं निरसन होतं. म्हणजे हनुमंत आणि भगवंत वेगळे नाही. आणि सृष्टीचं चक्र अखंड सुरू आहे, त्यामध्ये आपला संबंध फक्त भगवंताशी आहे, बाकी सगळे काही काळ मिळालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे अद्वय निश्चयाचे ज्ञान तेची शुद्ध कल्पना. आता हे सगळं जे माझं विवेचन आणि चिंतन झालं हे चारही याचा अर्थ निघतो आहे की अद्वय निश्चयाचे ज्ञान. अद्वय निश्चयाचं हे जो निश्चय जर मनाने निश्चय करणंच तर कठीण आहे. मन हा निश्चय करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही. अहंभाव जागृत होतो, मला हे असं आवश्यक आहे समजणं, हा अहंभाव जोपर्यंत आहे तो निश्चय होत नाही. पण हा जर निश्चय घडला, हे जर ज्ञान मिळालं तर ती शुद्ध कल्पना आहे. मग आतापर्यंत ज्या कल्पना आहे त्या प्रदूषित कल्पना आहे. त्यांनी आपल्याला शाश्वत सुख मिळालं नाही. एकदा का त्यांना चिकटलो
भगवंतांना एकदा का जाणवलं, आपण भगवंताचे आहोत हे जाणवलं, सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं, तर ती आहे फक्त शुद्ध कल्पना. बाकी सगळ्या कल्पना ह्या प्रदूषित आहेत. ह्या प्रदूषित कल्पना जोपर्यंत मनाच्या करती असतील तोपर्यंत शाश्वत तळमळणारा जीव शांत होणार नाही. कारण त्या जीवाला माहिती आहे आपण कुणाचं आहोत. ती जी नाळ पोटामध्ये सांगितलं, ज्या आईच्या पोटामध्ये असताना जीव त्या नाळेनी भगवंताशी जोडला आहे, ऑक्सिजनच्या रूपाने, वायूच्या रूपाने. आणि त्याच्याशी जोडल्यावर जेव्हा जन्माला येतो, ते नाळ तुटतो, तर तो रडतो की माझी त्या भगवंताची नाळ तुटली. आणि त्या तुटल्यामुळे तो मायेच्या पसार वैष्णवी वायूच्या रूपाने जेव्हा त्याला बाहेर ढकलण्यात येतं, तेव्हा त्याची नाळ तुटते भगवंताशी आणि रडतो. रडल्याशिवाय जन्म झाला असं मानतच नाही कोणी. मग हा जन्म झाला म्हणजे त्याची नाळ तुटली. कुणाशी? भगवंताशी. कारण ती वैष्णवी वायूच्या रूपाने आपल्या या पृथ्वीवरती आणि मायेच्या पसाऱ्यात तो आला. आणि मायेच्या पसाऱ्यात आल्यानंतर तो रमलाही, बऱ्यापैकी सुखही मिळालं. दुःख कुठे, काही प्रमाणात सुख, काही प्रमाणात दुःख मिळालं, पण तळमळ थांबली नाही. कारण जो नाळेनी भगवंताशी जोडला होता ती तुटली आहे. ती नाळ पुन्हा सद्गुरू जोडतात. आणि सद्गुरूंच्या रूपाने ती नाळ जेव्हा जोडल्या जाते तर तोच प्राणवायू पुन्हा मिळतो, तर तो सुखी होतो. तो जीव म्हणजेच द्विज. तसं ब्राह्मणांच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा जो ज्ञान झालं त्याला स्वस्वरूपाचं, तो द्विज झाला. आणि ते सद्गुरू ते अतिशय महत्त्वाचं कार्य करतात की आईच्या पोटातून झालेला हा जो जन्म आहे तो पहिला जन्म आहे. आणि ज्ञानस्वरूप सद्गुरू जेव्हा आपल्या जीवनात येतात, ते जर आपण त्यांच्या नाळेनी पुन्हा जेव्हा जोडल्या जातो, शाश्वत नाळेनी, ती नाळ तोडल्यावर झालेलं दुःख आता पूर्ण विसरतो. कारण आता आम्ही शाश्वत सुखाशी जोडला गेलो आहे सद्गुरूंच्या तर्फे. त्याच्यामुळे आता जे काही घडेल ते माझा भ्रम आहे, त्यामध्ये रमण्याचं काही कारण नाही. हे त्याला पटल्यावर अंतरात्मा त्याचा अतिशय आनंदी होतो. आणि ते शाश्वत सुख देणं म्हणजे स्वरूपात राहणं. आणि स्वरूपात राहणं हे सद्गुरूंमुळे शक्य आहे. आणि सद्गुरू जीवनात येणे म्हणजे नुसते त्यांचे येणे नसून, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंद. झाला भाव मनात या मग करू, मनात भाव, मग तीच ओवी आहे अद्वैत निश्चयाचे ज्ञान. कोणता भाव? या देव भावाचा भूकेला. एकदा का हा भाव झाला की तूच विष्णू आहे, तूच माऊली आहे, तूच तात आहे आणि सगळं तू आहे, ही नाळ ईश्वराशी जोडण्याचं काम सद्गुरू करतात. जे वैष्णवी माया, वैष्णवी विष्णूची माया आहे, त्या विष्णूच्या मायेनी आपल्याला ढकललं. खेळ करा म्हणलं, ते वाईट अर्थाने नाही ढकललं त्यांनी, की बघू तर खरी हा कसोटीला पास होतो का, हा कसोटीला पास होतो का. सद्गुरू तर सर्वत्र फिरतच असतात, हा जीव त्यांना पकडतो का. ह्या जीवानी, ज्या जीवानी पकडलं त्याला तो निश्चय करू शकतो. कारण बांध तटातटात तुटणे, सद्गुरू हातात असणे, सद्गुरूंच्या जवळ असणे, बांध तटातटात तुटले तरी त्रास न होणे, ही मनस्थिती नाही तर काय, परिस्थिती तर विपरीत आहे. सगळे तुटले असं जर म्हटलं, दुःख समोर उभं आहे डोंगरासारखं असं म्हटलं, तरीही जर आम्हाला आनंद असेल तर हे सद्गुरूंची कृपा नाही तर काय. मग हे जे जाय सदा स्वरूपानुसार, ह्यासाठी सगळी तळमळ आहे संतांची. संतांची जी तळमळ आहे, अरे तू माझा आहे, तू माझा आहे म्हटल्यावर गोंंदावलेकर महाराजांची जी वचनं वाचतो ना रोज, तर किती गोड वचनं आहेत त्यांची, की त्या गोड वचनाने जसं तू आई वडिलांना सांगतो तसं दुःख मला सांग, सांगून तर बघ. आणि तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेवून बघ, बघ मी काय करतो. आवडत नाही नाम घ्यायला, हळूहळू घे, उलटं घे, सरळ घे, फक्त तू माझा विचार कर, मी तुझ्या डोक्यात बरोबर करतो. हा जो निश्चय करण्याचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न आपल्याला ह्या स्वरूपानुसंधानात ठेवण्याचा आवश्यक आहे. मग ही नाळ पुन्हा जोडणी जाणे ही संकल्पना. म्हणून लहानपणापासून नाळेवर फार भर, नाळेला वाचवा, नाळेकडे लक्ष ठेवा, ही नाळ व्यवस्थित जपा, व्यवस्थित ठिकाणी पुरा. हे सगळे साध्या गोष्टी नाही आहेत. कोणतीही गोष्ट बाकीच्या गोष्टींना एवढं सांभाळत नाही. तुळशीजवळ दिवा लावा, पिंपळाचं हे करा, हे काही काही ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जीवाला परमसुख देणाऱ्या आहेत. मग ती नाळ सांभाळणे
म्हणजे सद्गुरू जीवनात येत असतील कदाचित. ज्यांनी कोणी नीट सांभाळली असेल त्यांच्या जीवनात सद्गुरूंचं आगमन ते स्वतः करून घेतात. सद्गुरू तर फिरतच असतात. माझा तर नेहमीचा अनुभव म्हणणं आहे की सूर्यप्रकाश सर्वत्र आहे. आपण खिडकी बंद करतो म्हणून खिडकी आपण उघडली की सद्गुरू येतातच. आणि ते एकदा आले की दुसरं येऊ देत नाही, ही मनाची संकल्पना झाली की झालं. बाकी कोणत्याही ज्ञानाची गरज नाही. जसं आता पूर्ण हत्ती बघायला मिळाला. आता त्याचा जो अवयव बघून आपण जी कल्पना करत असतो, हे म्हणजे सत्य, हे म्हणजे ज्ञान, हे म्हणजे राम, ते म्हणजे राम, नाही. राम सर्वत्र आहे. माया आणि ब्रह्म म्हणजे राम आहे. दोन्ही मिळून राम आहे. मग ही जी मोठी डोळस झाल्यावर त्यांना जी हत्तीची संकल्पना आहे, तीच आपल्याला ज्ञान मिळाल्यावर परमात्म्याची संकल्पना आहे. आणि परमात्मा आणि मी एकच आहे हे जे हनुमंतांनी छाती उघडून दाखवलं, तेच तत्व प्रत्येक जीवासाठी जागृत आहे. दाखवा ना उघडून की माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे. आणि दाखवणे म्हणजे त्यांनी का दाखवलं की आमच्यासारखे भक्त तयार व्हावे म्हणून. आपण दाखवावं अर्थाने की ह्या गोष्टींनी रामतत्व उघडं होत आहे. मग या संकल्पने किती महत्त्वाची ओवी आहे. आपण आपला शोध लावणे ही संकल्पना आहे. दुसऱ्यांचा शोध घेत असतो, त्यांच्याशी बरोबरी करतो, त्यांची तुलना, तो किती सुखी आहे, त्याला कसं सगळं मलाच का, या सगळ्या संकल्पनेला छेद जाणार आहे या ठिकाणी. आणि मायाभ्रम दूर होणार आहे. ती नाळ पुन्हा सद्गुरू आपल्याला भगवंताशी जोडून देणार आहे. तरच मन आणि बुद्धी आपला तो निश्चय करेल. अन्यथा बुद्धी आपल्याला वाईटावर टपलेली आहे, पुन्हा जन्म घ्यायला लावणार आहे. तो जन्म जर टाळायचा असेल किंवा आपल्या मनाप्रमाणे भगवंताच्या मांडीवर जर आपल्याला बसायचं असेल तर हा जन्म टाळण्याशिवाय पर्याय नाही. मिळालाही पुढचा जन्म तरी तुमच्यासोबतच राहील, ही संकल्पना आहे. हे द्वैत निरसन आहे. अद्वैत कल्पिते शुद्ध, अशी जर कल्पना असेल तर ती शुद्ध आहे. आता एक अतिशय सुंदर व्हिडिओ बघितला. इतकी सुंदर नदी की गंगेच्या उगम म्हणतो तितका चांगला आहे, त्याला इतकं वैशिष्ट्य दिलं आहे. गंगेचा उगम अति गंगोत्रीच्या वरती. गंगोत्री जी मुखातून, जिथलं मुख आहे गंगोत्रीचं, तिथे शुद्धता म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. एक सर्वसाधारण नदी जिचा उगम बघितला, राधा की काहीतरी नाव आहे, अतिशय छोटीशी नदी आहे. त्या छोटीशा नदीच्या तिथे सुरुवातीला तो उभा राहत, इतकं स्वच्छ पाणी की गंगेपेक्षाही, गंगेत तरी धावपळ आहे, इथे तर इतकं नितळ पाणी की त्यामधले खालचे सगळे दगड एकूण एक त्याच्यातल्या मासोळ्या सगळं दिसत आहे स्पष्ट. ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यांनी दाखवलं, बघा किती नितळ पाणी आहे. आणि इतकं नितळ पाणी, मूळ थोडंसं पुढे गेलं, 200 किलोमीटर पुढे गेलं की इतकं अशुद्ध होतं. म्हणजे आपण इतकं नितळ आहोत, जसं त्यांनी घेतलं आहे ना ग्लासमधलं पाणी, असं वाटलं आपणही मुळात तसेच आहोत. आपणही शुद्ध आहोत. प्रत्येक जीव शुद्ध आहे. ज्याला समजतं तो पशुयोनीतल्या बाकीच्या योनींचं काय आहे ते भोगून मुक्त होणार आहे, किंवा पुढे माणसाचा जन्म घेऊन मुक्त होणार आहे. माणसाच्या जन्मामध्ये कोणताही जो जीव आहे तो जीव त्या नदीसारखा अगदी प्युअर आहे. इतका स्वच्छ नितळ आहे. पुढे जाऊन प्रदूषित होतो, त्याचाही दोष नसतो, कारण आपोआप येऊन काही नाले त्याला मिळतात. तर हा मायेचा प्रसार आहे. त्यांनी सांगितलंच आहे की माझी वैष्णवी माया, माझीच माया आहे ती. फक्त त्या मायेतून थोडंसं तू जरा वेगळा विचार केला म्हणजे सद्गुरूंचं आगमन आलं तर ते शुद्ध कल्पना, पुन्हा ती नदी शुद्ध होऊ शकते, होतेच. पुन्हा शुद्धत्वाकडे जाणं, ह्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. कशासाठी जन्म आहे? काय भाव ते मजला, जीव का व्याकुळ होतो, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे आहे की मायेमध्ये किती लक्ष द्यायचं. आणि मायाधीशाकडे लक्ष गेल्यावर मायासुद्धा वेगळ्याच पद्धतीने भासू लागते. द्वैतकल्पिते अशुद्ध. या ठिकाणी मी वेगळा जर, मी देहापेक्षा वेगळा जर मी समजलो, इथे ते ज्ञानराज प्रभू इतकं सुंदर सांगतात, जे जे माझं आहे ते माझं नाही आहे, जे जे माझं आहे ते मी नाहीच आहे. माझा हात सुद्धा माझा नाही म्हणजे मी नाही, माझा हात म्हणजे मी नाही. हात तुटला तर तू मरतो का म्हणे? हात तुटला तर मी मरतो, पाय तुटला तर मी मरतो. बुद्धी सुद्धा ब्रेन डेड झालो तरी मरत नाही, जिवंतच असतो. मग मी कसा तो? जर मी आहे तर हात नाही, पाय नाही, काहीच म्हणजे तू नाही. हे फक्त इथे घेतलेल्या वस्तू आहेत. तुझा हात जो वाटतो तो माझा, जे म्हटलं ते माझं नाही.
मग या ठिकाणी शंकराचार्यांची जी कल्पना तिथपर्यंत जाऊ शकतो आपण, जरी आपण अद्वैताचाच विचार करतोय ना, द्वैत कल्पना निरसन, तर मी म्हणजे मी आहे, मी म्हणजे खरा आहे. मग मी खरा आहे म्हणजे मी देव थोडी आहे, मी परमात्मा आहे का, मी ब्रह्म आहे का, असं जर आपण बुद्धीने म्हटलं तू ब्रह्म थोडी, मी माझं जर काहीच खरं नाही असं जर मानलं, म्हणजे जर प्रभूंनी सांगितलं की हात तुझा नाही, पाय तुझा नाही, बुद्धी तुझी नाही, पृथ्वी तुझी नाही, तू म्हणजे तू नाही, मग मी आहे ना, मग मी म्हणजे ब्रह्म आहे का, मग मी ब्रह्म तर नाही का, नाही आहे ब्रह्म, तू ब्रह्मच आहे, त्याचा अंश आहे असं म्हणून समजावला, तेव्हा कुठे स्वतःचा शोध लागतो. बाकी काहीच माझं नाही, जे माझं दिसतंय ते माझं नाही, आणि मी प्रत्यक्ष परमात्मा आहे. प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे मी आहे. भलेही माझं रूप असं आहे की जो या अवतारामध्ये आलो, जसं रामाच्या अवतारात कृष्णाच्या अवतारात, मत्स्यावतारामध्ये भगवंत, सगळ्या अवतारांमध्ये रावणाच्या अवतारात सुद्धा भगवंतच, असा अवतार घेऊन जन्माला आलो आपल्या पूर्व प्रारब्धाप्रमाणे. पण आहे मी भगवंतच, भेदच नाही. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदा. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे. शुकमुनी कसे होते, ते द्वैतात नव्हतेच, अद्वैतात जन्मच नाही घेत म्हणे. मी जन्मच घेत नाही म्हटल्यावर का नाही घेत, तर मला माहिती आहे बाहेर माझी आई मला पकडेल, माझे वडील मला पकडेल, मी जाणतो, कारण मी अमरकथा वाचून आलेलो आहे. मी अमरकथा ऐकली, चोरून का होईना, अमरकथा ऐकलेली आहे मी, आणि मला सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे मला जन्म घ्यायचा नाही. त्याची बुद्धी निश्चय. मग भगवंत स्वतः प्रगट होतात, शंकर, आणि त्याला सांगतात, अरे बाबा जन्म घे, तुला माझी माया काहीच करू शकणार नाही, पळ तू. म्हणून ते घरातून पळून जातात. म्हणजे इतकं सगळं मी माहिती असल्यावर, मी म्हणजे तो हे माहिती असल्यावर ते रमत नाहीत कशामध्ये. आपण जेव्हा विसरतो मी आणि माझा हात, माझा देह जेव्हा म्हणतो, तेव्हा या ठिकाणी रमतो, असं प्रभू अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात. मला भलेही सांगता येत नसेल, पण त्यांनी ज्या संकल्पना, माझं जे काही आहे ते माझं नाही, म्हणजे माझं जे आहे ते मी नाही, माझं पुस्तकसुद्धा मी नाही, मी म्हणजे फक्त मी आहे, बाकी सगळ्या गोष्टी भ्रम आहे. आणि या भ्रमातून मला भ्रमनाश करणाऱ्यापर्यंत पोचता येतं. त्यासाठी याचा उपयोग आहे देहाचा. नाव आहे, आणि नावेमध्ये बसल्यानंतर जेव्हा आपण पार जातो नदीच्या, तर नदीच्या पार गेल्यावर पुन्हा हातात नाव घेऊन पुढे जातो का आपण, की हातात नाव घेऊन आपल्याला समजा त्या लेण्याद्रीला आणि त्या थेऊरला जायचं आहे, आणि नदी पार केल्यानंतर नदीतून पार केलो आणि मंदिरात जाताना आपली नाव घेऊन आपण जातोय, असं होत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलं, जे ज्ञान मिळालं त्या देहाच्या स्वरूपातच मिळालं, नावेशिवाय तू जाऊ शकत नाही. पण म्हणून देह महत्त्वाचा आहे असं असू शकत नाही. जशी तू नाव नेऊ शकत नाही दुसऱ्या पार, नावेचं काम तेवढंच आहे की तुला नदी पार करून देणे, इतकंच तुझं नावेचं काम आहे, तसं देहाचं इतकंच काम आहे. माझं जे आहे ते तितकंच काम आहे. माझ्या बुद्धीने मला हे पटलं, असं निश्चयात्मक बुद्धी जेव्हा झाली, तूच विष्णू, तूच ब्रह्म, तूच सगळं, हे माझं आहे हे मला पटलं. किंवा जेव्हा हनुमंतांनी स्वतः मानलं की राम आहेत, त्याला म्हणून हृदयामध्ये त्यांना दाखवता आलं. अशी ही संकल्पना आहे. ज्याला वाटेल त्यालाच पटेल, आणि जो वाटून घेतो तीच नाळ तुटली जी असते ती पुन्हा जुळते, म्हणून तो जीव आनंदी होतो. जय जय रघुवीर. अतिशय मोठी संकल्पना आहे. म्हणजे छोट्या छोट्या रूपामध्ये हत्तीला बघण्यापेक्षा पूर्ण हत्तीचं स्वरूप ज्ञानी माणसाला दिसतं. डोळस माणसाला जसा हत्ती संपूर्ण दिसतो, तसा ज्ञानी माणसाला संपूर्ण गोष्ट, दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, नाणं एकच आहे हे समजतं. रामांना सुद्धा समजावून सांगावं लागलं वसिष्ठांना, तर आपली काय कथा, म्हणून आपण पुन्हा पुन्हा चिंतन करतोय. रामांना काय समजवावं लागलं, कारण ते ऐकून आपलं चांगलं होणार होतं, म्हणून रामांनी प्रश्न विचारले. ते मूळ रूपाला जाणून होते तरी सुद्धा प्रश्न विचारले. आपण जाणत नाही म्हणून निदान प्रश्नांची उत्तरं तरी मिळवायचा प्रयत्न करतो. हे मायेचं स्वरूप आहे. ही सगळी माया आपल्याला खेळवते. बहुत ठगनी है तुम्हारी माया, असं रामायणीजी महाराज म्हणत होते, आणि खरंच ठगवते. या गोष्टीचा त्रास होतो. सध्या वातावरणामध्ये जो त्रास होतोय, त्या त्रासामध्ये जर म्हटलं हा त्रास खरा आहे असं जर म्हटलं, तर भगवंत बघून घेतील ना. आपण तसंही काय करू शकतो, नाही करू शकत. मग त्याचा त्रास आपल्या बुद्धीने जर करून घेतला तर त्रास आपल्याला होतो, फायदा काहीच होत नाही.
त्यामुळे जे करणार आहे त्याची डोळस बुद्धीने जर बघता आलं तर रामांची आता हरवलं एक साधं उदाहरण आहे. हरवलं 5 कोटीची रामचरितमानस सोन्याचं हरवलं, अशी एक अफवा उठली. किती जीव दुःखी झाला ते आपल्याला माहीत. हवं होतं अशातला भाग नाही, पण जीव दुःखी झाला. जीव दुःखी झालाय, सगळ्यांची तळमळ झाली जीवाची, सगळ्यांच्या मनातून हुंकार उठले. असं कसं झालं. मग ते सकारात्मक होते, मनापासून होते, बरोबर जागच्या जागी सापडलं. म्हणजे ही हनुमंताची लीला सुरू आहे की नाही. त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाऊन काहीच केलं नाही कोणी. जे उत्तम आहे ते घडणार आहे. आणि सध्या रामांचंच चालू आहे म्हणून दासबोधाच्या संबंधाने बोलली की गेलं सगळं वाटलं, दुःखी झालो आणि अतिशय तीव्र मनापासून प्रार्थना केली ज्यांनी. आणि कल्की अवताराचं वैशिष्ट्यच आहे या कलियुगाचं, जो तीव्र प्रार्थना करेल त्या प्रत्येक प्रार्थनेला यश मिळणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. घाबरलो मग राम घाबरलेच होते की माझ्या राज्यामध्ये असं, मग आम्हालाही असं वाटतं आमच्या राज्यामध्ये असं. सद्गुरू म्हणतात आतून स्थिर राहा आणि माझी लीला बघ, आणि माझ्याकडून जे काही मी तुला करायला सांगतो ते कर, ते कर्तव्य कर, ते कर्म कर. पण माझं नाही असं समजून जर केलं तर तुला माझी लीला काय चालली आहे, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ स्पष्ट दिसेल आणि त्या दिसण्यामुळे तू सुखी होशील. प्रत्यक्षात तुला जे करायचं ते करायचं आहे आणि जे नाही करता येते त्यावरती समाधान मानायचं आहे. हे जर केलं तर चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात त्याच्याशी निरपेक्ष बुद्धीने पाहिलं तर राम आणि रावणाच्या युद्धामध्ये तसंच झालं आहे, पांडवांच्या युद्धामध्ये तसंच झालं आहे. मग कलियुगामध्ये युद्ध चाललं आहे असं समजून जर प्रार्थना अतिशय तीव्र केली तर आपल्याला त्याचं यश निश्चित मिळतं आणि ती भगवंताची लीला समोर येते. हे बघा, विचार करून आपण करतोय विचार, याचा त्रास करून घेण्याचं काही कारण नाही. आणि भक्ताला तर बिलकुलच त्रास करून घेण्याचं कारण नाही. कलियुग अतिशय सुंदर युग आहे त्या दृष्टीने. कितीही गोंधळामध्ये नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारिका. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षण द्वैत नासे, अशी जर कल्पना केली तर द्वैत नासतं. कोणत्याही नासतं म्हणजे संपून जातं. द्वैत संपणं किती सोपी गोष्ट नाही. हा देह म्हणजे मी नाही, पण मी आहे आणि माझ्या देहातून मी या देहाकडे बघतोय असा साक्षीभाव. आणि तसंही आपल्याला आठवतं, आपण जर सर्वसाधारण समर्थांच्या क्षमा मागून असं आपण जेव्हा विचार करतो एकट्यामध्ये, तेव्हा लहानपणीही मी आठवतो आणि आता मधल्या काळातलाही मी आठवतो, आताही आठवतो, पुढेही मी राहणार आहे. माझ्यामध्ये कोणताही बदल होत नाही हे जाणवतं. मन तरुण आहे, बाल आहे, हे सगळं जाणवतं. म्हणजे तो कोणीतरी वेगळा आहे ना, उत्तर देणारा, जाणवणारा, साक्षी ठेवलेला, तो मी खरा मी आहे म्हणतात. आणि त्या मीकडे खरं म्हणजे आपण लक्ष दिलं नाही आतापर्यंत. जो होता त्याच्याकडे लक्ष नाही आणि नाही त्या गोष्टीकडे लक्ष केल्यामुळे हा जो सगळा भास आहे तो भास प्रकाशामध्ये अद्वैताची जी कल्पना जर प्रकाशमान झाली, हे काही मोठी फिलॉसॉफी म्हणून सांगायची नाही. आनंदासाठी आपली तळमळ आहे, त्या आनंदाकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा हा जो प्रकाश आहे सत्याचा, हा जो सत्याचा प्रकाश आहे तेची क्षणी द्वैत, त्या क्षणी द्वैताची कल्पना संपते. द्वैताची कल्पना संपते. द्वैता सरसी निरसे सबळ कल्पना. एकदा का द्वैत निरसन झालं की सबळ अशी कल्पना मनामध्ये उभी राहते. तोपर्यंत सबळ अशी कल्पना येत नाही. जोपर्यंत बुद्धी आपल्याला पटवत राहते हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे, तोपर्यंत सबळ कल्पना आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. आणि एकदा का हा भ्रम निराश झाला की मग सबळ कल्पना येते. आधी ते आणि मग बाकीचं सगळं त्याच्या पुढे. प्राधान्यक्रम त्या शुद्ध कल्पनेला आणि अशुद्ध कल्पना त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर. आत्तापर्यंत अगदी उलट घडतंय की आधी दुसऱ्या कल्पनावर असायला पाहिजे ती प्रथम क्रमांकावर होती आणि भगवंताला आपण आहे 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 म्हटलं घरात, पण त्याच्याकडे लक्ष नव्हतं. हृदयामध्ये भगवंत आहे पण त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आणि बाहेर आपण त्या भगवंताला पाहण्याचा जो प्रयत्न करत होतो त्यामुळे ती सबळ कल्पना नव्हती. द्वैता सरसी निरसे सबळ कल्पना. एकदा का द्वैत सबळ कल्पना झाली की द्वैताप्रमाणे ती निरसन त्या गोष्टीचं होऊ शकतं. अशावरती आज आपल्या खरं 2च ओव्या झाल्या आहेत. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पूर्ण हत्ती समोर आलाय हा अर्थ आहे त्याचा. त्या डोळसाचं उदाहरण तर मला फार म्हणजे आता या ठिकाणी आपण कनेक्टिंग द डॉट्स जसं म्हणतो ते डॉट्स जोडल्या जातात.
लहानपणी आपल्याला शिकवताना सुद्धा एक घोडा काढतात, त्याच्यावरती पॉईंट्स टाकतात आणि पॉईंट्सनी जोडून बघितलं तर मग तो लहान मुलाला 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाला तो घोडा दिसतो. तोपर्यंत त्याला समजत नाही. जेव्हा जोडतो तो जोडणं महत्त्वाचं नाही, पण जोडल्यानंतर जे तयार होतं ते ते दृश्य निरसन. कल्पनेने कल्पना सरे. आता आशीर्वाद मिळाला आणि कल्पना संपली असं होत नाही. कारण आशीर्वाद देण्याचं कार्य तर सततच सुरू आहे जन्मापासून. जन्म झाला तेव्हाच जर सद्गुरू आले असतील घरी आणि त्यांनी म्हटलं बाई तुझं भलं हो, कल्याण हो, राम तुला भेटो, ही आशीर्वाद त्यांचा जन्मापासूनच आहे. जसं कळलं असेल त्यांना जसं कळलं असेल की या ठिकाणी एक जीव उत्पन्न झाला आहे, एक जन्म झाला आहे, असं म्हटल्याबरोबरच त्यांनी आशीर्वाद दिला आहे. पण आशीर्वाद दिलेला तो फळतो केव्हा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ना. म्हणून त्यांनी म्हटलं कल्पनेने कल्पना सरे. आता कल्पना काय केली की मी भाग्यवान आहे, माझं कल्याण झालं, होऊ शकतं, कारण सद्गुरू माझे आहेत. कल्पना केली मी, माझ्या जसं काट्याने काटा काढतो तसं कल्पनेने कल्पना सरे. माझ्या मूळ कल्पना बाजूला, ज्या काही भ्रमाच्या कल्पना होत्या, खोट्या कल्पना होत्या, त्या कल्पनेतूनच हे खरं नाही ते खरं नाही, ती दुःखाची निवृत्ती झालेली आहे. दुःखाची निवृत्ती झाली आहे आणि त्या दुःखाच्या निवृत्ती झाल्यानंतर त्याला कल्पनेने सांगितलं याच्यात काही खरं नव्हतं, पण पुढे खूप चांगलं आहे. जर एकदा स्थिर कल्पना मनामध्ये आली, जे सोलिव सुख आपण सुरुवातीला म्हटलं, जे सत्य आहे, अंतिम सत्य जे आहे ते सत्य जर तुला कळलं तर त्या कल्पनेनी त्या सत्याकडे जर लक्ष गेलं तर ह्या सगळ्या कल्पना फोल आहे. ह्या कल्पनेनी ही कल्पना सरते. प्रत्यक्षात ती परिस्थिती बदलत नाही, काहीच होत नाही, दुःख संपत नाही, सुखही संपत नाही, काहीच होत नाही, त्या काहीही बदल होत नाही त्या गोष्टीमध्ये. पण कल्पना अशी केली जाते की हे खरं नाही. आजकाल तरुण मुलं सुद्धा 19-20 वर्षाचे ब्लॉगर्स आहेत किंवा जे व्हिडिओज करतात ते असे वेगवेगळ्या पद्धतीने इतके उदाहरणं देत असतात, समजावून सांगतात की काही सध्याची परिस्थिती एकदम अंतिम सत्य तू मानू नको. कदाचित हे आपल्यासाठी चांगलं नसेल, जे आत्ता आपल्याला चांगलं घडतंय असं वाटतं ते पुढे जाऊन आपल्याच्या विनाशाचं कारण असू शकतं, आणि आत्ता जे चुकीचं वाटतं ते आपल्यासाठी कल्याणाचं असू शकतं. आपण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही, म्हणून सुख मानतो आणि नंतर त्याच्या मागे आलेलं दुःखसुद्धा मानतो. प्रत्यक्षात हेही टिकत नाही आणि तेही. असा 18 वर्षाच्या मुलाचा ब्लॉग पाहिला. मग ही कल्पनाच करतोय ना तो की हे खरं नाही. बहुतेक एकदम कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही घ्यायचा नाही. हे घडलं म्हणजे सत्य आहे आणि हे घडलं नाही म्हणजे चूक आहे, असा कोणताही निर्णयास्पद जायचंच नाही. ही सगळी कल्पना आपण करायची की कल्पनेतून कल्पना सरे. ही जी कल्पना करत होतो की मला यात सुख आहे, ही जी कल्पना करत होतो यात मला दुःख आहे, ती कल्पनेतूनच कल्पना बाजूला. हे सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही. कल्पना माझी अशी आहे की सद्गुरू मला अंतिम सत्यापर्यंत नेणार आहे. ते सुखही नाही, ते दुःखही नाही, ते समाधान आहे. आणि ते समाधान ना पैशांनी मिळत, ना व्यक्तींनी मिळत, ना स्थितीनी मिळत, ना काळाने मिळत. ते मिळतंय फक्त आपल्याला वाटल्यानीच. वाटलं तर सुख, मानो तो मैं गंगा माहू, ना मानो तो बहता पाणी. वाटलं तर सुख आहे, नाही वाटलं तर दुःख आहे. मला वाटतच नाही सुख आणि दुःख, काहीच वाटत नाही. अशावर जर त्या कल्पनेचा निश्चय झाला, सबळ कल्पना जर ती झाली, ही कल्पना जर सबळ झाली तर मग काय होत आहे, मग ते त्यांनी म्हटलं आहे की कल्पनेने कल्पना सरे. ज्या कल्पना करत असणारं मन आहे त्या कल्पनेनीच कल्पनेला सारायचं की आपण याच्यात सुखी होतो. ही कल्पना जी मनाने केली ते सुखही नाही, सुख नाही असं नाही, दुःख नाही असं नाही, तिसरंच काहीतरी खरं आहे अशी कल्पना सबळ करायची. ज्याला त्यांनी म्हटलं आहे की कोणतं म्हटलं आहे, सबळ गेलिया तेची क्षणी द्वैत नासे, सबळ गेलियानंतर शुद्ध व्हायचंच आहे. सबळ जाणावी शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पी. अद्वैत कल्पना प्रकाशे तेची क्षणी द्वैत नासे, द्वैत आसरिसे निरसे सबळ कल्पना. श्रीराम. मला हे नव्हतं म्हणायचं, एक मिनटं. द्वैताचे निरसन अद्वैत निश्चयाचे ज्ञान, तेची शुद्ध कल्पना, अद्वैत कल्पिते शुद्ध, अद्वैतेची शुद्ध कल्पना. शुद्ध कल्पनेचे रूप, तेची जे कल्पी स्वरूप. आता समर्थ या ठिकाणी म्हणतात आहे 39 शुद्ध कल्पनेचं जे रूप आहे. आता शुद्ध कल्पना काय दिसली की माया आणि ब्रह्म, माया
त्याची आहे तो वेगळा आहे. ही शुद्ध कल्पना झाली आता की ही माया त्याची आहे म्हणजे ब्रह्म तो आहे. मग ती जी कल्पना गेली कल्पनेशी, मग त्यांनी म्हटलं कल्पनेशी ते जी कल्पना केली त्याची कल्पी स्वरूप आणि ते स्वरूप कल्पना करायची आहे. आता कळलं का की आता ब्रह्म आहे, ब्रह्माची कल्पना केली की माया आणि ब्रह्मामधला माया हा भ्रम आहे आणि परब्रह्म हे सत्य आहे. मग हा जो परब्रह्माचा ही जी कल्पना केली ते जे कळलं, ते जे बुद्धीच्या निश्चयाला पटलं, जे आनंद देणारं वाटलं ते स्वरूप कोणाचं? भगवंताचं. ते स्वरूप आहे खरं जे आपल्याला आत्तापर्यंत दिसलंच नाही, दिसू शकलं नाही, कारण की आपण अज्ञानात आहे. जसं फक्त शेपूट दिसली, फक्त कान दिसला, फक्त पाय दिसले, आहे मार्गावरच, पण संपूर्ण हत्ती दिसला नसल्यामुळे आपल्याला परब्रह्म दिसलंच नाही. आणि परब्रह्म जाणवल्यानंतर ते जे दिसत आहे ते स्वरूप आहे. तेची जे कल्पी स्वरूप, नंतर स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. आता त्यांनी म्हटलं हे जर स्वरूप कल्पना केलेलं खरं ते जे स्वरूप आहे ते स्वरूप जर पटलं, त्या ठिकाणी जर मती स्थिर झाली, तर बाकी तद्रूप त्या ठिकाणी आपण तद्रूप होऊ शकतो. आणि त्या ठिकाणी जी तद्रूपता आहे सायोज्य मुक्ती, त्या ठिकाणी जो कोणी तद्रूप होतो तो आपण आहोत. अज्ञानी माणूस किंवा ज्याला ह्याची माहितीच नाही किंवा ज्याला रमायचं आहे या मायेमध्ये, तो कसा तद्रूप होईल त्या ठिकाणी? ही जी तद्रूपता त्याची साध्य होते ती त्याच्या निश्चयाने साध्य होते. आणि ते जे माया आणि ब्रह्म दोन भाग केले ते द्वैत सुद्धा आता संपलाय. आता फक्त उरलंय काय की जे शांत स्वरूपामध्ये दिसतंय ते, कारण ब्रह्माची मायाची लागलं की ती माया झाली. परब्रह्माला सुद्धा माझी माया म्हटलं की ते सुद्धा भ्रम आहे. माझा देह भ्रम आहे, माझं कुटुंब भ्रम आहे. जे मी आहे ते तत्वावर जर बुद्धी स्थिर झाली तर बाकी होय आपण, ते आपण असतो. म्हणजेच हनुमंत जे आपल्याला हृदय फोडून दाखवतात, हनुमंतांच्या हृदयामध्ये राम आहेत, ते केव्हा दाखवू शकतात? कारण ते एकच आहेत. हृदयात असणे म्हणजे एकच आहे. आपल्या हृदयात राम नाही आहे का? आपल्या हृदयात ते चैतन्य तत्व रामतत्व नाही आहे का? श्वासरूपाने हनुमंत नाही आहेत का? आहेत. पण जाणीव जोपर्यंत ती स्थिर होत नाही की ते आणि मी एक आहे, तोपर्यंत माझं संपत नाही आणि तिथे आपण तद्रूपता सिद्ध होत नाही. माझं म्हणजे माया आणि मी म्हणजे खरा. मग याचा अभिमान करायला पाहिजे की मी खरा, बाकी सगळं खोटं. आणि आतमध्ये जो आनंद मिळतोय तो खरा. मग कल्पनेशी मिथ्यत्व आले. त्यामुळे ही जी काही कल्पना होती, किती वेगळ्या कल्पना, किती मोठे भ्रम मी सुखी आहे, किती मोठे भ्रम मी दुःखी आहे, यालाच मिथ्यत्व आलं. जय जय रघुवीर समर्थ. किती छान पटतंय की हे मी समजत होतो दुःख आहे, हे मी समजत होतो सुख आहे, मी हे समजत होतो हे खरं आहे, मी हे समजत होतो खोटं आहे, तेच मिथ्या निघालं आणि प्रत्यक्षात सत्य समोर आलं. सत्य समोर आलं त्यासाठी काल अतिशय सुंदर उदाहरण आपण घेतलं होतं की हजारो वर्षांचा अंधार जरी त्या खोलीत असला तरी सूर्याचा प्रकाशाचा एक किरण जरी पडलं तर त्या ठिकाणी अंधार नष्ट होतो. तसा माझ्या या ज्या मिथ्या कल्पना आहे त्यामध्ये सत्याचा प्रकाश आल्याबरोबर मिथ्या राहील कसं? राहूच शकत नाही. समोर चांगलं आलं की वाईट टिकू शकत नाही, धर्माच्या समोर अधर्म टिकू शकत नाही. हे सत्य आहे, अंतिम सत्य आहे. तसं मिथ्यासमोर सत्य आलं तर कसं मिथ्या टिकेल? आणि ते जर टिकलं नाही आणि त्याचा जर जीवाला त्रास झाला नाही की मिथ्या टिकत नाही आहे, तर तो तद्रूप झाला. जय जय रघुवीर समर्थ. अन्यथा सत्य समोर आलं आणि तरीसुद्धा आपण यात रमलो तर त्याची तळमळ थांबणार नाही, कारण ते सत्य नाही. जसं आपण गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातलं कालचं उदाहरण बघितलं, जे तिथे थांबावं लागतंय की जे उदाहरण बघितलं की मला सगळं कळलंय की मला आता मुक्ती पाहिजे, मला आता मोक्ष पाहिजे आणि तुम्ही माझ्या जीवनात सद्गुरू आहात, मला मोक्ष पाहिजे हे मला कळलंय, म्हणजे ज्ञान झालंय. मग ते म्हणतात ये बाई बस माझ्या मांडीवर, तर मी बसायला तयार नाही. पुन्हा मायेत अडकलं. मग ते मिथ्यत्व कुठे संपलं?
समजलं पण मिथ्यत्व संपलं नाही. म्हणजे कल्पनेसी मिथ्यत्व आले, जर आले तर ओवी उद्या पाहू. जय जय रघुवीर समर्थ. कल्पनेसी मिथ्यत्व आले, सहजचितद्रूप झाले, आत्मनिश्चय नासिले कल्पनेसी श्रीराम. जेची क्षणी निश्चय चळे, तेची क्षणे द्वैत उफाळे, जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार श्रीराम. 33 ते 39 5च ओव्या झाल्या आज. जैसे ज्ञान होता मळीन, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतर्बिंबले श्रीराम. ही सेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय ठ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्ववृत्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयवन्दं विषयौगा. पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादिं, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावम्. त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी. भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं. भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलम्. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं. मत्सेवार्थं पानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं. श्रद्धायुक्तो यः पठतु मम समवाद्यं, ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात्. सीताकान्तस्मरण. जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां, तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर.